आणखी एक मोठी बातमी आहे। गणेश नाईक यांनी तिसऱ्या पिढीला राजकारणात आणण्याचे संकेत दिलेत। पुढच्या निवडणुकीमध्ये संजीव नाईक यांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असं नाईक म्हणतात। तर नाईक कुटुंबाला संपवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाही असा टोला सुद्धा नाईकांनी आपल्या विरोधकांना लगावलेला आहे। तर गणेश नाईक ज्यांचं वर्चस्व आहे नवी मुंबईमध्ये, त्यांचे पुत्रही आपल्याला ठाण्यामध्ये असतील किंवा नवी मुंबईमध्ये कार्यरत असल्याचं पाहायला मिळते। आणि आता तिसऱ्या पिढीला म्हणजेच आपले पुत्र संजीव नाईक यांचे पुत्र पुढच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार असे संकेत गणेश नाईक यांनी दिले। लोकसभेला संजीव नाईकांनी पराभूत केलं होतं, संदीप नाईकांनी दोनदा विधानसभा आता तिसऱ्यांदा पराभूत झाले। ओके, मी चौथ्यांदा। ओके, आता उद्याला भविष्यकाळामध्ये राजकारणामध्ये माझा नातू संकल्प आहे की त्याच्या समोर उभं राहा आणि तो परत एकदा पराभूत व्हा ना, ती पण तयारी करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।